नक्कीच सलामीची जोडी पोचली मैदानाच्या आतमध्ये. रोहन आणि अविनाश. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय बॉबी. तर नक्कीच बॉबी टू अविनाश असं समीकरण असेल. 18 चेंडूंचा हा सामना असेल. सुरुवात होईल सामन्याला. विनंती असेल वेळे संघाला थोडी गती द्यायची आपण सामन्याला. तर वळूयात सामन्याकडे. सलामीचा चेंडू असेल गोलंदाज बॉबी याचा. बॉबी टू अविनाश. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. अतिशय वेगवानरित्या चेंडू हाताळला जातोय. निर्धावपणात सांगता येईल पहिल्या चेंडूची. चेंडू जर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. सर्व सामने आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू वेध घेतोय सीमा रेषेचा. पकड देखील चांगली म्हणावी लागेल. त्यावर 2 धावा पूर्ण कंप्लीट होतील. संघाचं खातं पण होईल धावसंख्या 2 न. यावेळेस नक्कीच येणार तिसरा चेंडू असेल. गोलंदाज सज्ज होईल बॉबी. पहिल्या चेंडूची सांगता निर्धावपणे झाली, त्यानंतर 2 धावा आल्या. यावेळेस रिवर्स केला जातोय. सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. तर बघा धावफलक जाऊन पोचले 8 या धावसंख्येवरती. तिसऱ्या चेंडूवरती अतिशय दर्जेदार फटकाला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आणि सक्सेसफुल. चेंडू जाऊन पोचला सीमा रेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकलं 8 या धावसंख्येवरती. नक्कीच येणारा चौथा चेंडू असेल. गोलंदाज पुनर्ष एकदा सज्ज होईल बॉबी. तर नक्कीच पुनर्ष एकदा बॉबी सज्ज होईल. बॉबी टू अविनाश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. त्यावर मात्र एक चोरटी धाव घेतली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकलं. बिनबाद 9 या धावसंख्येवरती. वेहलोंडे संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचंय आपण. यावेळेस अतिशय वेगवानरित्या चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे अपील देखील केली जाते. पंचांचं बोट मात्र वरती होईल. पंचांना कुठल्याही प्रकारचे हातवारे करायचे नाहीयेत. दोन्ही संघांना विनंती असेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील दखल घ्यायची. पंच यस. पंच धावा किती? 4 ना. पंच या चेंडूवरती धावा किती? बघा चौकारानं सांगता होईल. यानंतर सन्माननीय पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे. सन्माननीय कृपेश खापरे सर यांचं देखील आगमन होत आहे. त्याच प्रकारे अमितजी गोदडे सर यांचं देखील आगमन होते. विनंती असेल दोन्ही पाहुण्यांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस पुणे दौड्यात सामन्याकडे षटकातील पुढचा चेंडू असेल बॉबी याचा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावा घेतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय बिनबाद 13 या धावसंख्येवरती. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. विनंती असेल वेलोंडे संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. यावेळेस सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक वेहेळी संघाकडनं. कुलदीप येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा जर विचार करायला जर तब्बल धाव फलकावर 13 धावा जमा होतात. यावेळेस सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक. कुलदीप येतोय गोलंदाजी मार्कवरती. सलामीचा चेंडू असेल कुलदीप याचा. कुलदीप टू अविनाश. सुरुवात होईल सलामीच्या चेंडूला. यावेळेस अतिशय सुरेखरित्या चेंडू हाताला जातोय. कार्पेट सेने चेंडू खेळून काढला जाईल. त्यावर एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावासाठी देखील प्रयत्न होतोय. यशस्वीरित्या 2 धावा पडून पूर्ण होतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल. बिनबाद 15 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेखरित्या धावफलक रचलं जातंय ते तुते या संघाकडनं. यावेळेस सुरेख फटका म्हणावा लागेल. अविनाशाच्या बॅटमधून हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. त्यावर एक धाव घेतली जाईल. धावफलक जाऊन पोचलाय 16 या धावसंख्येवरती. मग 2 चेंडूंचा खेळ झालाय. कुलदीप यांच्या गोलंदाजीनुसार कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाही दोन्ही फलंदाजांना. पुनर्ष एकदा कुलदीप सज्ज होईल. कुलदीप टू रोहन. यावेळेस फुलटच चेंडू पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. चौकार. धावफलक 4. मात्र धावफलक पुढे लोटलं जात आहे. ते बिनबाद 20 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. त्यावर मात्र लेगबाई स्वरूपात एक धाव जमा होईल धावफलकावर. दिनकरपडा संघाचा कर्णधार आणि जेबी पाच्छापूर संघाचा कर्णधार. सन्माननीय रामदास निपुरते सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूची हाताळणी झाली. निर्धावनात सांगता होईल चेंडूची. नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू असेल. अतिशय सुरेखरित्या षटक हाताळलं जातोय गोलंदाज कुलदीप यांच्याकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका खेचला जातोय अविनाश यांच्या बॅटमधनं. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. संख्येवरती. त्यानंतर विनंती असेल वेळे संघाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आपण. शेवटचं शतक असेल. बघा शेवटचं शतक असेल. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाते. चेतन येतोय गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, निर्धावनात सांगता येईल चेंडूची. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली जाते सन्माननीय रामदास निपुर्ते. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जे आपण सामने बघतोय युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण, त्या पाहुण्यांचं देखील आगमन होतोय. सन्माननीय अमित जोगदडे साहेब असतील, कृपेशजी खापरे साहेब असतील. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताने झाली आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला झटका बसेल तुते संघाला. फलंदाज रोहन याच्या रूपानं. धन्यवाद डीजे. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये हरेश. उर्वरित 4 चेंडूंचा कशा प्रकारे सामना केला जाईल फलंदाज हरेश याच्याकडनं. नक्कीच धाव फलकाचा जर डोंगर उभा करायचा असेल तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तरी मारावे लागतील फलंदाज हरेश याला. धाव फलक थांबवलं जाते 27 या धाव संख्येवरती. षटकातील तिसरा चेंडू असेल. चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस फुलटॉस चेंडू दिशा दाखवण्याचं काम केलं जातंय चेंडूला. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकेल 31 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. बघा तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका येतोय. धावफलक जाऊन पोहोचलं 1 गडी बाद 31 या धावसंख्येवरती. येणारा चौथा चेंडू पुन्हा एकदा चेतन टू हरेश. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल हरेश याच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. त्यावर दुसरी धावण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट होईल. तिसरी धावण्याचा देखील प्रयत्न होतोय. यश आत्महत्या करण्याला भाग पाडला असेल फलंदाज अविनाश याला. धन्यवाद डीजे. धावफलक जाऊन पोहोचले 2 गडी बाद 33 या धावसंख्येवरती. तिसऱ्या धावाची कुठल्याही आवश्यकता नसताना देखील धाव घेतली आणि त्यावर आत्महत्या झाली फलंदाज अविनाश याची. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानावरती. गोलंदाज सज्ज होईल चेतन टू योगेश. धावफलक जाऊन पोहोचलं 33 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल चेतन टू योगेश. यावेळेस साईडच्या खूपच बाहेरचा चेंडू हाताला जातोय. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू. त्यावर 1 धाव कन्वर्ट केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल 2 गडी बाद 34 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चुकीच्या चेंडूची हाताळणी होते गोलंदाज चेतन याच्याकडनं. पुन्हा एकदा चेतन सज्ज होईल चेतन टू योगेश. येणारा षटकातील 5वा चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू. तितकाच सुरेख फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. चला चेंडू द्यायचंय निकेत. धावफलक 6 ने पुढे सरकलं ते 40 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल चेतन टू योगेश. यावेळेस मात्र सुरेख चेंडूची हाताळणी होईल. निर्धावनाने सांगता होईल चेंडूची. धावफलक कुठेतरी रोखलं जाईल ते केवळ 40 या धावसंख्येवरती. विजयासाठी वेळे संघाला 41 धावांचं लक्ष्य असेल. येणारे 18 चेंडू 41 धावा. त्यानंतर विनंती असेल तुते संघाला 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आपल्याला. त्या 2 मिनिटांमध्ये आपण आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचे.
चला बघा क्षेत्ररक्षण असताना दिसतोय तुते संघाकडनं. तर विजयासाठी 41 धावांचं लक्ष असेल वेवले संघाला. येणारे 18 चेंडू 41 धावा. सन्माननीय भरत निपुर्ते यांना विनंती असेल आयोजकांची, आपण व्यासपीठावरती यायचंय. बघा क्षेत्ररक्षण असताना दिसतो या ठिकाणी तुते संघाकडनं. प्रथम फलंदाजी करताना तब्बल 40 धावापर्यंत मजल मारली जाते. विपक्ष संघ वेले संघ विजयासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. येणारे 18 चेंडू 41 धावा. विनंती असेल वेले संघाच्या फलंदाजांना, आपण फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा गोलंदाज सज्ज होतो योगेश. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल केली जाते. केतन आणि भावेश. चला जेबी पाच्छापूर संघाचा कर्णधार आणि दिनकरपाडा संघाचा कर्णधार, आयोजकांची विनंती आहे ते आपण व्यासपीठावरती यायचंय. टॉस साठी यायचे तर नक्कीच सलामीचा चेंडू असेल. गोलंदाज योगेश. योगेश टू केतन मुकादम. फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस चेंडू, त्यावर दिशा दाखवण्याचं काम केलंय. पंचांचा इशारा येतो नो बॉल. बिमर चेंडूच्या हाताळणी झाली. नो चेंडूचा इशारा येतोय. एकूण 2 धावा जमा होतील. 1+1. येणाऱ्या चेंडूवरती मात्र फ्री हिट असेल. बघा चुकीचा रित्याने चेंडू हाताळला गेला योगेश याच्याकडनं. नो चेंडूची हाताळणी झाली. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस योगेश टू भावेश. येणारा फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस फ्री हिटचा चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला जातोय. त्यावर मात्र एक चोरटी धाव घेतली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. बिनबाद 3 या धावसंख्येवरती. पुनर्शी योगदान योगेश सज्ज होईल. योगेश टू केतन मुकादम. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, परंतु पंचांचा इशारा येईल खराब चेंडूचा. वाईट चेंडूच्या हाताने झाली. त्यावर 1 धाव कन्वर्ट केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकलं. 4 या धावसंख्येवरती. यावेळेस पुरुष एकदा पुढचा चेंडू असेल. यावेळेस सुरेख चेंडू, पण थोडं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्यावर 1 धाव कन्वर्ट केली जाईल. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे लोटलं जाईल. 5 या धावसंख्येवरती. बघा सर्कलचं षटक हाणामारीचं षटक असतं, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाही फलंदाज केतन आणि भावेश याला. यावेळेस पुन्हा एकदा योगेश सज्ज होतील. योगेश टू भावेश. येणारा पुढचा चेंडू. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. तितकाच सुरेख फटका. चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. सीमारेषा पार. चौकार. चौकारानं मात्र धावसंख्या पुढे लोटली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवरती.
यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी होते. निर्धावपणात सांगता येईल चेंडूची. यावेळेस अतिशय सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय, परंतु त्यावर एक धाव देखील जमा होईल. धावफलक एक पुढे लोटलं जाईल 10 या धावसंख्येवरती. चला, जेबी पाच्छापूर संघाचा कर्णधार आणि दिनकरपडा संघाचा कर्णधार, आवाज पोचला असेल माझा तर नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. यावेळेस मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर वेळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावांवर. कुठली विकेट न गमावता बिनगडी बाद 14 धावा दरम्यान चांगली अशी सुरुवात बघायला मिळते. ती फलंदाज केतन आणि भावेश याच्याकडनं. दरम्यान दुसरं षटक घेऊन येणार आहे तुते संघाकडनं गोपाळ. बघूया कुठपर्यंत रोखलं जात आहे या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना. 14 धावा, अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 27 धावा, साधारण 13.50च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागतील. बघूया कुठपर्यंत रोखलं जात आहे. क्षेत्ररक्षण मर्यादेचं षटक होतं, त्यामध्ये फक्त एक 14 धावा आल्या आणि त्यानंतर आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल काफ्रोबा वेळे संघाला. दरम्यान पहिला चेंडू गुडलेनला पिच होणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही, गडी बाद होतोय. थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि गडी बाद झाला तो भावेशाच्या रूपाने. दिनकरपाडा संघाचा कर्णधार आणि पाच्छापूर संघाचा कर्णधार समालोचन कक्षाच्या मागे यायचंय. दरम्यान कॅमेरा चेक कर, अँगल चेक, अँगल चेक. इथं बघ ना, कॅमेरात बघ ना, एक बॉल टाकलाय. ओके, अँगल चेक केला जाईल. या शैलीवर आक्षेप येतोय गोलंदाजाच्या. दरम्यान षटकातला दुसरा चेंडू, 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, इकडे सुद्धा चेक होईल, चिंता नसावी. दरम्यान 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, सीमारेषेचा वेध घेईल, षटकार. च्या रूपाने मोठा आदरा बसला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र कुलदीप आपले इरादे स्पष्ट करतोय.
षटकार खेचला, धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा दरम्यान पुढचा चेंडू. पुढचा चेंडू निर्धाव जातोय. पिच झाल्यानंतर काहीशी उसळी घेणारा हा चेंडू विसावला स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे. दरम्यान 3 चेंडू 1 विकेट आणि 6 धावा मोजल्यात. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 21 धावा दरम्यान पुढचा चेंडू. पुढचा चेंडू 2 धावा पळून पूर्ण होतील. दरम्यान थर्ड अंपायरचं डिसिजन येत आहे नो चेंडू. शैली आपली वादग्रस्त ठरतीये. बॉलर चेंज. नो चेंडू असेल पेनल्टी नसणार आहे. नो चेंडू असेल गोलंदाज चेंज होईल. यापुढील कुठल्याही बाबा ट्रॉफीमध्ये कुठल्याही प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाकडनं केली जाणार नाही. दरम्यान एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवर. चेंडू टाकून झालेत 3. फ्री हिट असणारे या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता अजूनही. काफ्रोबा जय काफ्रोबा वेळे संघाला. शैली वादग्रस्त होतं त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं होतं फलंदाजी करणाऱ्या वेळे संघाकडनं आणि ते लाईव्ह चेक मध्ये शैली मात्र वादग्रस्त ठरली आहे. दरम्यान नवीन गोलंदाज संजय. राहिलेले 3 चेंडू टाकण्यासाठी संजय येतोय. बघूया 9 चेंडू आणि 18 धावा. वेळे संघ यापुढील होणारा सामना पाच्छापूर वर्सेस दिनकरपाडा. दरम्यान पुढचा चेंडू गुडलेंथला पिच होणारा चेंडू मात्र यष्ट्यांच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच एकनाथ डगळे सर वाईड घोषित करताना 1 धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्येत भर धावसंख्या होतीये. चोवीस. अजूनही 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा दरम्यान पुन्हा एकदा गुडलेनला पिच होणारा चेंडू. डाव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पुन्हा एकदा वाईड घोषित केला जातोय. धावसंख्येत भर धावसंख्या होती 25. आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावा. चांगलं माफक आव्हान ठेवलं गेलं होतं मात्र गोलंदाजी काहीसा मार खाताना तू ते संघ. बघूया 9 चेंडू आणि 16 धावा. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम फटका देखना फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एका धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रकारचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेनिशी धावसंख्येत भर धावसंख्या होतीये 26. आत्ता मात्र 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा. बघूया संजय कुठपर्यंत रोखताय. सलग 2 चेंडू वाईड हाताळले होते त्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला त्यावर 1 धाव मिळवली. पुढचा चेंडू आता मात्र सलामीचा केतन फलंदाज बॅटच्या पट्ट्यात काही येता नाही. यष्ट्यांच्या मध्ये आढळतोय आणि लेग बाईसच्या रूपाने विकेट आपली गमावतोय केतन.
रात्री ना बघू ना उद्या रात्री सांगतो ना तुला. आजचा दिवस तर लोटू दे. थांब रात्री दरम्यान 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र 9 चेंडू टाकला जातोय. विमर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज रोहन याच्या रूपानं एक नवोदित खेळाडू तुते संघाकडनं बघायला मिळेल. एक आक्रमक शैलीचा गोलंदाज. 9 चेंडू दरम्यान 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. वेगळे संघाचं आव्हान काहीसं सोपं होत आहे. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू रोहन याचा. स्लोवर पिच करणारा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही, उडतोय झेल. क्षेत्ररक्षक तैनात आणि एक सोपा असा झेल सोडला जातोय. 2 धावा मात्र पळून पूर्ण होतील या चेंडूवर. धाव संख्येत भर धावसंख्या होतीये. झाल्या 36 धावा. आत्ता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हा जर झेल पकडला असता तर निश्चित रूपाने काहीतरी समीकरण बदललं असतं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा 9 चेंडू. कमरेच्या वरचा चेंडू होता. बॉलर चेंज. 2 बिमर चेंडू हाताळलेत गोलंदाज रोहन याने. दरम्यान या चेंडूवर 1 धाव पळून पूर्ण आणि 9, एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या धावसंख्येवर. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ब्रीड देखील असणारे या चेंडूवर. बघूया अविनाश कुठपर्यंत रोख लावतोय. 5 चेंडू आणि 3 धावा. एक मातब्बर संघ तुते, शिवशक्ती तुते या नावाने ओळखला जाणारा शहापूर तालुक्यातील एक मातब्बर संघ मात्र वेळे संघाविरुद्ध काहीशी गोलंदाजी गडबडीत होताना चांगलं असं आव्हान. 12 चेंडू 27 धावा असताना मात्र काहीशी खराब गोलंदाजी, सुमार गोलंदाजी बघायला मिळाली आणि बॉबी मात्र आग ओकतोय. मात्र फ्रीटचा चेंडू होता हा. फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र 1 धाव पळून पूर्ण होतीये. चांगला असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं ते तुता संघाकडनं. चांगला झेल टिपला गेला होता. मात्र फ्रीटचा फायदा कुठेतरी मिळतोय बॉबी याला. दरम्यान धावसंख्येत भर धावसंख्या होती 39. 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे त्याच्यामुळे 2 धावा कराव्याच लागतील तुम्हाला. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बघूया अविनाश कुठपर्यंत रोख लावतोय. बॅटच्या टप्प्यात येणार चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, जातोय सीमारेषा पार. चौकार.